नमस्कार मित्रांनो. हिरवे गावचं मैदान उद्या होणार आहे आणि या मैदान बिना प्रवेश फीज आहे. मैदान कशा स्वरूपात होणार हे जाणून घेऊया. आमच्या गावचे रणजित पाटील आहेत. रणजित पाटील, काय सांगाल? आमच्या गावचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं आम्ही ओपन गाड्याचं मैदानाचं नियोजन केलेलं आहे. आणि तसेच या ठिकाणी विना प्रवेश फी आणि बैलावरती नंबर टाकून हे आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे. याचा प्रथम क्रमांक आहे तो 51,000 मानाची ढाल, द्वितीय क्रमांक 31,000 मानाची ढाल, तृतीय क्रमांक 21,000 मानाची ढाल, चतुर्थ क्रमांक 15,000 मानाची ढाल, पंचम क्रमांक 10,000 मानाची ढाल व सहावा क्रमांक आहे तो 7,000 मानाची ढाल. या ठिकाणी साहिल प्रतिष्ठान डॉर्ली, आदित्य निवास लोकरे भैया यांच्यातर्फे फायनल विजेत्या सर्व ड्रायव्हरांना आणि समालोचक यांना सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. व येणाऱ्या महिला प्रेक्षक वर्गातून लकी ड्रॉ पद्धतीने मानाची पैठणी साडी देण्यात येणार आहे व शालेय मुलांना लकी ड्रॉ पद्धतीने सायकल देणार आहे. तसेच विशेष म्हणजे P3 लाईव्ह यांच्या सौजन्याने गट पास होणाऱ्या गाड्यांना एक राजा बैलाच्या स्मरणार्थ विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसे या ठिकाणी तरी हे मैदान विना प्रवेश फीचं मैदान आहे. तरी सर्व बैलगाडी चालक मालक यांनी याचा संधीचा लाभ घ्यावा आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होणार आहे. तर याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना आमच्या या अड्ड्याला तुम्ही द्यावा, ही अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्ते. विशेषतः बिना प्रवेश फीचं मैदान आहे. बिना प्रवेश फीचं मैदान म्हणजे असं ग्रह धरू नका, फोन करून आम्हाला वैताग देतात की गाडी आमची नोंद घ्या, गाडी नोंद घ्या, आधार कार्ड धरा, बैलांचा फोटो पाठवतात. तर तसं काय कोणी करू नका. हे बैल नंबर टाकून मैदान आहे, म्हणजे जुन्या पद्धतीनं मैदान जसे व्हायचे त्या पद्धतीने नंबर टाकून बैलाचं मैदान होणार आहे. दोन्ही बैल जाग्यावरती उपस्थित पाहिजे तर गाडी नोंद होणार. आणि ती गाडी सकाळी 9च्या आत, ज्या गाड्या काय असतील त्या 9च्या आत होणार, 9 वाजता बंद होणार. मग सकाळी 7ला शार्प नंबर टाकायला चालू होतील आणि बरोबर 9 वाजता बंद करणार. आणि जाणून घ्या मित्रांनो, तुम्ही दोन्ही बैल एकसारखी असावी, म्हणजे समान बैल असली तरच पळणार एका पायऱ्यात, तरच बैलाचे नंबर टाकतील. एक बैल एकाचा असे नंबर होणार नाही. दोन बैलाच्या एका पावतीचे नंबर राहतील. ही महत्वाची विनंती आहे. कारण की संभ्रम झालाय की नंबर टाकून म्हणजे काय आहे. काही लोकांना आता ही पद्धत बंद झाल्यामुळे कुणाला माहित नाही. हे मैदान रिसर आणि रास्त होणार आहे. म्हणजे कसं झालंय, आता 2 पावत्या टाकणार, 3 पावत्या टाकणार, मग गट पाळणार 7 गाडी, एक पाळणार 2ची, एक पाळणार 4ची, मधला पळत नाही, ह्याची पावती त्याला वीक, त्याची पावती त्याला वीक, हे प्रकार आम्हाला नको होता. म्हणून आम्ही विना प्रवेश फीचं मैदान आणि एका पावती 7च्या 7 गाड्या पळल्या पाहिजेत, ही आमची संकल्पना आहे. तर ती लक्षात तुम्ही पुन्हा एकदा जाणून घ्या की काय विषय, नंबर म्हणजे काय, कशासाठी नंबर. तर दोन्ही बैलाच्या सेम नंबर पाहिजे. ह्याचा अर्थ गाडी नोंद करताना तुमची दोन्ही बैल इथं नोंदीला हजर पाहिजेत, तर त्या गाडीची नोंद घेतली जाईल. ही महत्वाचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावर सगळ्यांनी लक्षात घ्यावा. कारण बैल नंबर टाकून आहे म्हणून परवा शिरंब्याचं एक मैदान झालं, ते ऑनलाईन पद्धतीने नोंद घेतली विना प्रवेश फीचं. मग ते 2 गाड्या कमी पळणार, 3 गाड्या, ही नको आम्हाला. म्हणून ही मैदानची आम्ही व्यवस्था केलेली आहे बैल नंबर टाकून. बैल नंबर का कसा असावा ही तुम्हाला माहिती नसेल म्हणून तर मी स्पष्टीकरण देऊन सांगतोय. विशेषतः ह्या नंबर कशासाठी केलाय, थांबर. बैल नंबर म्हणजे काय हे आत्ताच्या पिढीला बऱ्यापैकी सगळं ऑनलाईन नोंदीमुळे हे बंद झाले. आदल्या दिवशी गट काढणे, बैल नंबर म्हणजे कोणाच्या लक्षातच येत नाही. म्हणून हे आम्ही उद्या आयडिया केल्या. आणि गट आणि सेमी हे सिरियल न होईल. हे जुन्या पद्धतीने जसं व्हायचं, हे एकदाच चिठ्ठी पडणार, गटाची कळणार की तुम्हाला आज 5व्या गटात पळत असला, 7नं पळत असला तर 5 नंबर गटात पहिल्या आला की पहिल्या सेमीत तुमची गाडी येणार, पुन्हा दुसऱ्या सेमीत, म्हणजे अशा सिरियल पद्धतीने होईल. आणि जर 2 गाड्यात सामना झाला तर त्या 7नं सेमी पडेल उद्या, म्हणजे गटाच्या अंदाजानं लक्षात येईल. एक 3 नंबर गटात सामना झालाय, मग 3 नंबरची चाकुरीची आणि 7 नंबरच्या चाकुरीची ह्या 2 चिठ्ठ्या पडणार. सामना गाड्या उतरलेल्या गाड्या आणि त्या गाड्या, मग त्या 2च चिठ्ठ्या होणार, बाकीच्या सिरियल पद्धतीनं गट चिठ्ठ्या टाकून होतील. सिरियल न सेमी होईल, फायनल सुद्धा सिरियल न होईल. काय होतंय, नशिबात आज कड हा मोठा, लय मोठा झालाय. कड लागली नशिबात. नशीब ही एकदाच आजमावायचं आहे आणि एकदा आजमावलेल्या नशिबात लगेच समजतंय की आज आपण किती नंबर, म्हणजे
टेन्शन फ्री राहते. गट काढला की सेमीला कड लागते, सेमीनं कडन मधनं आली तर फायनलला कडन लागते. त्यामुळे हे टेन्शन कोणाला राहणार नाही. आणि चिठ्ठीचा घोटाळा, बारीक घडी केली, वरनं चिठ्ठ्या भरणीत उचलायला माणसं ठेवणं, हा प्रकार राहणार नाही. त्यामुळे कोणीही मनात काही शंका बाळगू नका आणि सकाळी लवकर 9च्या आत यावं. बाकीची पुढील माहिती आमचे मित्र देतील आणि विशेषतः आमचे वैभव पवार माहिती देतील. फाटीचं अंतर, फाटीची रुंदी आणि थांबायला जागा, या सगळ्या काही वैभव पवार आमचे. वैभव पवार काय सांगाल? फाटीची लांबी 850 फूट पल्ला आहे खाली आणि रुंदी 15 फूट आहे आणि पुढं अंतर कमीत कमी 500-700 फूट अंतर पुढं थांबायला आहे गाड्या. कुठलीही अडचण येणार नाही गाडीला. काय विहीर नाही, डबरा नाही, काय झाड नाही, काही सुद्धा अडचण येणार नाही गाडीवानांना. त्यामुळे बऱ्यापैकी लवकरात लवकर जेवढ्या गाड्या 9च्या आत, विशेषतः 9च्या आत गाड्या नोंद झाल्या पाहिजे त्या. कारण की उन्हाचा दिवस आहेत, सगळं प्रॉब्लेम येतोय आणि बैलवाल्यांनी बी विशेषतः काळजी घेतली पाहिजे. कमिटीचं आमचं काम सांगणं आहे, पण तुम्ही पण बऱ्यापैकी काळजी घेतली पाहिजे. लवकरात लवकर जेवढ्या गाड्या नोंद होतील खात्रीशीर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होणार. त्यात काही कुठली शंका येणार नाही, चिठ्ठीची येणार नाही, झेंडा पंच येणार नाही, काय काय वशिला अजिबात चालणार नाही. गावची गाडी विशेषतः 100% पळणारच नाही, नावाव सकट कुणाच्या पळणार नाही. गावची गाडी आणि आमच्या गावचा विशेषतः आमच्या गावचा सुट्टी मेकर सुद्धा सोडा कुणाची गाडी येणार नाही. मी एक नवीन नियम चालू केलाय, उपक्रम चालू केलाय. खाली झेंड्याच्या खाली आम्ही एक बैलांसाठी 10 गट एकदम सोडणार आहे. 10 गटांना आम्ही सावली सोय केली आहे. बैलांना एक 3-4 मंडप आम्ही घातलीत. बैलांना फिरायला म्हणा, झेंडावाल्याला सुरक्षित सगळे. गेल्यानंतर जे वेटिंग करायला लागतंय की बैलांना उन्हात, मग बैलांना त्रास होतो. त्या त्रासासाठी तो मंडप घालण्याची म्हणजे पहिलीच उपक्रम आहे की बिना प्रवेशपीचं मैदान असून एवढा आम्ही खर्च करतोय. हे पहिल्यांदाच आहे की खाली बैलांना सावली नाही, मग सावलीसाठी मंडप घातलेला आहे. आणि दोन्ही बाजूने बॅरिकेड काय 100% पूर्ण आहे. आणि बैल तापवणे हे वगैरे काय असेल ते पण बऱ्यापैकी सगळं तुम्ही जे नियम आहेत ते तुमच्या संघटनेचा नियम तुम्ही वापरायचा आहे. ते सुनील पैलवान आहेत देरवळ्याचे. पैलवान, आपल्या मार्ग सांगा येरवळ्याला येणारा, म्हणजे लोकांना फाटीवरती ते येण्याचा मार्ग 2 मार्ग आहेत. एक पोथल्यानं इकडून याला एक मार्ग आहे, सुकण्यावरून येताना हा. पोतल्यातून इकडून या बाजूला एक आहे हा. आणि इकडे सरळ येरळ गावातनं मधल्या रस्त्याने आलं तरी चालते. म्हणजे दोन्ही साईडून रोड आहे. केरवळ्याच्या साईडून आला तरी रस्ता आहे, आता यायला पोतल्याकडून आला तर मधनं इकडं हो फाटीवर येऊ शकता. हो, दोन्हीकडे आहे. आणि महत्वाचं हे काळ्या मातीत मैदान आहे, नदीकाठला मैदान नाही. तरी जुन्या गावात कुणी जाऊनी, जुन्या गावात जुन्या फाटीवर कुणी जाऊनी, इकडं गावाच्या मध्यभागी मैदान घेतलेलं आहे. आणि हॉटेल व्यावसायिकांना काय सांगा? हॉटेल व्यावसायिकांना इकडे ह्या बाजूला सोय केलेली आहे स्टेजच्या स्टेजच्या साईडला. आणि हॉटेल व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा, लवकरीने आपली जागा धरून सहकार्य करावे. विशेषतः म्हणजे डावीचा बैल हा डावीनं कडनं पळेल. हो, डावीचा बैल डावीकडे. म्हणजे त्या साईडून 1 नंबर पटेल, डाव्या साईडचा 1 नंबर हो. तास येईल, डावीचा बैल कडनं पळेल हो आणि उजवीचा बैल त्या कडनं पळेल. हो. पूर्वेकडून आणि चाकूर. हॉटेल व्यावसायिकांनी जे आपले जी घाण होणार आहे ते आपल्या कचरा उचलायचा आहे. शेतकऱ्यांनी कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, ही ती जबाबदारी हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावी. प्रत्येक हॉटेल व्यवसायाने डस्टबिन आणावं किंवा पोत हो, वगैरे हो. काहीतरी त्यांच्या प्लेट असतील, काय असतील. हो हो. काही बैलांना दुखापत ही वगैरे झाली. हा, नमस्ते मित्रांनो. आणि विशेषतः म्हणजे मोफत प्रवेश पे मोफत, सगळं मोफत आहे. आणि पशुवैद्यकीय काम करणारे आमचे मित्र शुभम यादव यांनी सुद्धा मोफत सेवा देणार आहेत. तर बोलूया. शुभम शेठ, काय देसाल तुम्ही? काय बैलांना दुखापत वगैरे झाली तर मोफत सेवा इथं मिळेल. म्हणजे तुमची तर उपस्थिती दिवसभर राहील, हो राहील. तुमचा स्टाफ वगैरे सगळं असेल. असेल. ओके, धन्यवाद. ही सेवा आम्हाला देताय त्याच्याबद्दल तुमचं यात्रा कमिटीकडून धन्यवाद. ठेवा. केलंच का चालू? नमस्ते मित्रांनो. विशेषतः परवा शिरब्याचे 1 नंबरचे मानकरी जो बकासूरवर पहिल पळला, त्याचे मानकरी आमचे मित्र विंगचे आहेत, वहीद भैया म्हणून. ते आता फाटी बघण्यासाठी आलेत. तर फाटी कशी आहे त्यांच्याकडून स्वतः काल पाऊस पडलेला, त्यामुळं बऱ्याचशा लोकांना वाटत होतं की एरळ्यात पाऊस आहे का, पण एरळ्यात पाऊस नाही. स्वतः ते फाटीवर उपस्थित आहेत. काय सांगाल फाटीचं? फाटी 1 नंबर आहे पळायसाठी. काल सगळ्यांचा गैरसमज असा झाला होता की पाऊस पडलाय, फाटीवर चिखल वगैरे, तर तसलं काय झालेलं नाही. तर पाऊसच पडलेला नाही आणि काळ्या मातीचं रान आहे. बैलासनी पळा 1 नंबर फाटी आहे. पुढे थांबायला वगैरे जागा 1 नंबर आहे. आम्ही बी येतोय, तुम्ही पण या. आम्ही फाटी बघितली आहे, त्याच्यामुळे काही गैरसमज कुणी करून घेऊ नका. फाटी 1 नंबर आहे, काळ्या मातीचं रान आहे.
एक नंबर रान आहे पळायला बैलासनी. धन्यवाद.